मोठे देव आहेत, तरी पण एखादा शहाणा माणूस म्हणतो नाही नाही नाही, त्या मस्जिदामध्ये गेले, ढुंगांवरती केले तर तो त्यांचा अल्लाह प्रसन्न होतो. अरे कोण अल्लाह? त्यांच्याकडे एका अल्लाचा फोटो सुद्धा नाही. त्यांचा अल्लाह हा उलटा आहे. त्याला आरशामध्ये बघितलं तर आपला ओम, त्याची चोरी केलेली आहे. बरोबर, तुम्ही मंदिर बांधताय, त्याचा उपयोग काय आहे देशाला? तर हॉस्पिटल बांधा, शाळा कॉलेज बांधा. त्यावर दूध चढवल्याने आपल्यातील अहंकार, आपल्यातील वाईट गुण, ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या आपण महादेवाला अर्पण करतो. बरोबर. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आजपासून श्रावण चालू झालेला आहे, तर सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता श्रावण चालू झाला तर प्रत्येकाच्या मोबाईलवर, व्हॉट्सॲपवर, इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर एक मेसेज येतो दरवेळी प्रत्येक वर्षाला की महादेवाच्या पिंडीवर 10 रुपयाचा दूध चढवण्यापेक्षा तेच 10 रुपये गरिबांमध्ये दान करा, तुम्हाला पुण्य लाभेल. आता याच्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम विषय हा झाला की महादेवाच्या पिंडीवर आपण दूध का चढवतो. तर आपल्या सर्वांना जलचक्र माहीतच असेल की पाऊस पडतो, पाऊस कशामुळे पडतो, पावसाचे रूपांतर कसं होते. तर एकदा एक फळ्यावर बघूया. तर हा आपला जलचक्र झाला, एक राऊंड झाला. इथे समुद्राचं पाणी, इथे जंगल, झाडे, इथे समुद्र, इथे आकाश. बरोबर. तर समुद्राच्या पाण्याची वाफ होते. बरोबर. वाफ होऊन हे वाफाचे रूपांतर ढगामध्ये होते आणि ढगाला थंड हवा लागल्यानंतर पाऊस पडतो. बरोबर. आणि परत हा पाणी डोंगराळ झाडांमध्ये जिरतो आणि परत हा पाणी समुद्रात जाऊन मिळतो. बरोबर. तर याचा संबंध महादेवाच्या पिंडीवर दूध चढवण्यावर काय आहे ते आता एकदा जाणून घेऊ. तर जेव्हा समुद्राच्या पाण्याची वाफ होते तेव्हा जमिनीची सुद्धा वाफ होते. तर जमिनीवर आपण टाकलेली कचरा, केमिकल, समुद्रामध्ये सुद्धा बरेच कचरा टाकतो. या वाफेद्वारे ते कचराचे केमिकल हे सुद्धा आकाशात जातात आणि ते पाण्याच्या रूपामध्ये खाली येतात. आता हेच पाणी जमिनीवर पडतो इथे. बरोबर. जमिनीवर पडतो आणि जमिनीवर गवत होतो. आता गवत झाल्यानंतर हेच गवत आपले गाय, बकरी, एक गवत हा खाते. तर गवत खाल्ल्यानंतर तेच केमिकल तिच्या पोटामध्ये जाते. बरोबर. आता पूर्वी बघा, आपण लहान असताना की प्रत्येक आजी आपल्याला सांगायची, बाबा रे पहिल्या पावसात आंघोळ करू नको. तर काहीतरी त्याला कारण असेल. तर कारण हेच की सर्व केमिकल्स त्या पावसाद्वारे खाली पृथ्वीवर येतात, ते हानिकारक असतात. आता तेच पाणी गवतात जाते, गवत मुरतो. बरोबर. गवत उगते आणि तेच गवत बकरी खाते, गाय खाते, म्हैस खाते. बरोबर. आणि तेच दूध आपण पितो. तर आता त्या दुधामध्ये सुद्धा ते केमिकल्स गेलेले असतात. तर आपले जुने शेतकरी सर्व ते हा दूध नेऊन महादेवाच्या पिंडीवर चढवतात की जेणेकरून तो दूध शुद्ध झाला पाहिजे. बरोबर. आता 100, 150 किंवा 200 वर्षापूर्वी आपण जुने महादेवाचे मंदिर बघा, कोणताही शंकराचं मंदिर बघा, त्याच्या साईडला तलाव किंवा नदी, या नदी तलाव यांच्या शेजारीच शंकराचं मंदिर असतं. त्याचे पण कारण आहे. जर आपण महादेवाच्या पिंडीवर ते दूध चढवलं केमिकल युक्त, जे समजे पिण्यायोग्य लायक नाही, ते चढवल्यानंतर हे दूध पिंडीवरून शुद्ध होऊन असे बाहेर जातो. बाहेर इथे तलाव असतो, त्या तलावात मच्छी असते. ते मच्छी हे सर्व दूध पिऊन टाकतो. म्हणजे हा दूध आपला फुकट जात नाही. किंवा इथे तलाव असतो किंवा नदी असते. बरोबर. तर हे झाला एक रिझन. तर आता महादेवाच्या पिंडीवर दूध का चढवलं जातं याचं दुसरं कारण आहे की समुद्र मंथन. जेव्हा समुद्र मंथन झाला तेव्हा त्यातून विष बाहेर निघाले. बरोबर. जेव्हा विष बाहेर निघाले, 14 रत्न निघाले, त्याच्या आधी विष बाहेर निघाले. आता हा विष निघाला तर हा ठेवणार कुठे? नाही ठेवला, त्याची विल्हेवाट लावली नाही तर पूर्ण पृथ्वीचा विनाश होईल. तर सर्व देव मिळून महादेवाला प्रार्थना करायला लागले की तुम्ही त्यातून काहीतरी मार्ग काढा. बरोबर. महादेवाला प्रार्थना करायला लागले तेव्हा महादेव आले. तर महादेवाने ते विष प्राशन केले. त्या विषाचा एवढा प्रभाव होता की पूर्ण महादेव असे निळे होत झाले. तर त्यांनी शरीरात विष उतरू नये म्हणून गळ्याजवळ दाबून ठेवला, म्हणून त्यांना नीलकंठ हे नाव झाले. आता नीलकंठ नाव झाले, नीलकंठ, त्याच्यामुळे त्यांना नीलकंठ नाव पडलं. बरोबर. तर सर्व देवांनी त्यांना विनंती केली की तुम्ही दूध प्राशन करा, कारण दूध हा शीतलतेचा प्रतीक आहे. दूध प्राशन केल्याने थंड होतो माणूस. बरोबर. त्याच्यामुळे ते दूध प्राशन करत होते. तर शिवपुराण आणि अनेक धर्मग्रंथ यांमध्ये लिहिलेलं आहे की महादेवाच्या पिंडीवर दूध चढवल्याने काय होते. तर महादेवाच्या पिंडीवर दूध चढवल्याने आपल्यातील अहंकार, आपल्यातील वाईट गुण, ज्या काही वाईट गोष्टी आहेत ते आपण महादेवाला अर्पण करतो. बरोबर. तर महादेवाला अर्पण केल्यामुळे आपण शांत होतो, आपल्याला सुख समृद्धी लाभते, आपल्याला बुद्धी लाभते, आपल्या जीवनात खूप चांगल्या गोष्टी होतात. म्हणून आपण श्रावण महिन्यात महादेवाला दूध चढवतो. तर आता आपल्याला मेसेज करणारे काही असतात मित्र चांगल्या बुद्धीचे, ते म्हणतात की महादेवाच्या पिंडीवर दूध चढवल्याने काय होते, कशाला 10 रुपये फुकट घालवायचे. बरोबर.
आणि असतात की मंदिरात दान करून काय भेटते, कशाला दान करा, त्याच्याऐवजी तुम्ही मंदिर बांधताय, त्याचा उपयोग काय आहे देशाला, तर हॉस्पिटल बांधा, शाळा कॉलेज बांधा. तर मी सांगतो त्याला, तर आता एक लेटेस्ट न्यूज आहे बघा तुम्ही, राम मंदिर गेल्या काही वर्षांमध्ये राम मंदिराने सरकारला 400 कोटी रुपये टॅक्स दिलेला आहे. वरलीचा सिद्धिविनायक मंदिर, मुंबईचा सिद्धिविनायक मंदिर वर्षाला 150 कोटी रुपये टॅक्स देतो गव्हर्नमेंटला, बरोबर. आणि साऊथ इंडियातील मंदिरे 10%, प्रत्येक मंदिर 10%, म्हणजे जवळजवळ एका मंदिरातून 1 ते 1.5 करोड रुपये वर्षाला सरकारला मिळतात. तर आता मला सांगा, तुम्ही म्हणताय ना एवढे, तर तुमच्या जेवढे चर्च आहेत भारतामध्ये, कुठल्या चर्चने सरकारला टॅक्स दिलाय देशासाठी? सांगा, कुठल्या मस्जिदीकडून तुम्ही टॅक्स वसूल केला आहे? नाही. मग हिंदू मंदिरावरून टॅक्स का वसूल करतायत? बरोबर. कारण का हिंदू आपला कोण आहे? हिंदू आहे कोण? सांगा मला, हिंदू कोण आहे? तर हिंदू एक प्रकारे लाचार म्हणता येईल, एक प्रकारे सुशिक्षित म्हणता येईल. सर्व गोष्टी हिंदूंमध्ये आहेत. कारण आपलेच हिंदूंचे पाय अडवतात, बरोबर. आपल्या धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत, तरी पण एखादा शहाणा माणूस म्हणतो नाही, त्या मस्जिदामध्ये गेले, ढुंगांवरती केले, तर तो त्यांचा अल्लाह प्रसन्न होतो. अरे कोण अल्लाह? त्यांच्याकडे एका अल्लाचा फोटो सुद्धा नाही, बरोबर. मग आपल्या एवढे आपल्याला चॉईस दिलेली आहे आपल्या धर्मामध्ये, आपण अपेक्षेनुसार आपण प्रत्येक देवाची पूजा करतो, बरोबर. त्यांचा अल्लाह हा उलटा आहे. त्याला आरशामध्ये बघितलं तर आपला ओम त्याची चोरी केलेली आहे, बरोबर. एखाद्याच्या समोर मेणबत्ती लावून जर तुमची इच्छा पूर्ण होत असेल तर तुमचं रक्त चेक करायची गरज आहे, तुमचा DNA फॉल्टी आहे, बरोबर ना. म्हणून आपले वडील सोडून दुसऱ्याच्या वडिलांना वडील बोलणे हे फार चुकीचं आहे. म्हणूनच जो कोणी हिंदू असेल त्याला समजावून सांगा की आपले 33 कोटी देव आहेत, बरोबर. म्हणून आपल्या देवाची पूजा करा. हाजी अलीला जा, इकडे जा, तिकडे जा, याला काय अर्थ होत नाही. एक लक्षात ठेवा, धर्म रक्षित रक्षिता. जेव्हा आपण कार्य हे धर्माच्या बाजूने करू, जेव्हा आपण धर्माची रक्षा करू, तेव्हा धर्म आपली रक्षा करतो. यालाच म्हणतात धर्म रक्षित रक्षिता. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये दिले जाईल. धन्यवाद.